प्रेशर ऑफ आयडियल गॅस हे डेरिवेशन आपण इथं आज घेतलेलं आहे. त्यात आपल्याला एक क्युबिकल बॉक्स इथं तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल. हा एक क्युबिकल बॉक्स आपण कन्सिडर करतोय. या क्युबिकल बॉक्समध्ये एन नंबर ऑफ मोल किंवा एन मोल्स ऑफ आयडियल गॅस आपण कन्सिडर केलेले आहेत. आणि हा जो काही क्युबिकल बॉक्स आहे त्याची लेंथ आपण म्हणतोय एल कन्सिडर केले, म्हणजे व्हॉल्यूम जर बघितलं तर व्हॉल्यूम व्ही इज इक्वल टू एल क्यूब येईल. या क्युबिकल बॉक्सचं वॉल्स म्हणजे हे जे आपल्याला शेडेड दिसते ना, जशी एक शेडेड रिजन दाखवलेला आहे तसे बाकीच्या सगळ्या वॉल्स ज्या आहेत ते एका कॉन्स्टंट टेम्परेचरला आहेत असं आपण म्हणूया. आता या बॉक्समध्ये जो काय आयडियल गॅस कन्सिडर केलेला आहे त्याचे जे काय मॉलिक्युल्स असतील, गॅस मॉलिक्युल, ते रँडमली मूव्ह होत असतील. म्हणजे त्यांचं डायरेक्शन काही असेल, व्हेरियस डायरेक्शनने ते मूव्ह होत असतील आणि ते एकमेकांमध्ये कोलाइड होत असतील. फक्त आपण काय करतोय, मॉलिक्युल म्हणजे इंटरमॉलिक्युलर कोलिजन जे आहे ते इथं आपण कन्सिडर करत नाहीये, ते निग्लेक्ट करतोय. आणि कोलिजन कन्सिडर करतोय म्हणजे मी इथे एक मॉलिक्युल दाखवलेलं दिसतोय. या मॉलिक्युलचं जे काय वॉल्स बरोबर म्हणजे या क्युबिकल बॉक्सच्या वॉल बरोबर जे काय कोलिजन होणार आहे तेच कोलिजन आपण इथं कन्सिडर करतोय. एवढं आपण आता कसं अप्रॉक्सिमेशन घ्यायचंय ते तुम्हाला मी इथं सांगितलेलं आहे. आणि आता आपण यात काय करणार आहे तर रिलेट करणार आहे प्रेशर आणि मॉलिक्युलर स्पीड. ओके, आता ते रिलेट करत असताना बघा इथं मी एक मॉलिक्युल जो कन्सिडर केलेला आहे तो मॉलिक्युल म्हणजे हा दिसतोय तुम्हाला, हा मॉलिक्युल, त्याची व्हेलॉसिटी काहीतरी व्ही आहे आणि तो कोलाइड होणार आहे या शेडेड रिजनवरती. आता हा जो काही शेडेड रिजन आहे त्याच्यावरती कोलिजन होत असताना त्याची व्हेलॉसिटी आपण व्ही म्हणतोय. आणि त्याचं डायरेक्शन जे काय कन्सिडर केलेलं आहे ते डायरेक्शन मी फक्त एक्स डायरेक्शन कन्सिडर करतोय. त्याचं वाय डायरेक्शन, झेड डायरेक्शन हे पण त्याचं कोलिजन म्हणजे हा मॉलिक्युल आहे, हा आला या शेडेड रिजनवरती कोलाइड झाला, त्यानंतर तो कुठलंही डायरेक्शन घेऊ शकतो. पण आता आपण इथं कन्सिडर करत असताना कुठलं घेतोय तर फक्त एक्स डायरेक्शन कन्सिडर करतोय. आता याच्यात फर्स्ट पॉईंट जो पाहायचा आहे तो आहे चेंज इन मोमेंटम इन एक्स डायरेक्शन आपल्याला पाहायचं आहे. मी इथं आता लिहून घेतो. बघा मी काय काय कन्सिडर केलं परत एकदा सांगतोय. क्युबिकल बॉक्स आहे, त्यात आयडियल गॅस कन्सिडर करतोय. या क्युबिकल बॉक्सच्या जे काय वॉल्स आहेत ते एका कॉन्स्टंट टेम्परेचरला आहेत म्हणतोय. त्यानंतर यात जो काय गॅस आहे त्याचे एन नंबर ऑफ मोल्स आपण कन्सिडर केलेले आहेत. ते जे काय आहेत ते मॉलिक्युल्स मुव्हिंग रँडमली असतील आणि व्हेरियस डायरेक्शनला ट्रॅव्हल करत असतील. त्यातलं मी इंटरमॉलिक्युलर कोलिजन कन्सिडर करत नाहीये, ते निग्लेक्ट करतोय. फक्त मी कोलिजन कन्सिडर करतोय मॉलिक्युल्स आणि वॉल्स त्यांच्या दोघांमधलंच कोलिजन कन्सिडर करतोय. आणि हे कोलिजन जे आहे ते इलॅस्टिक कोलिजन आहे. त्यानंतर मी त्यातलं एक मॉलिक्युल कन्सिडर केला. तो जो मॉलिक्युल आहे तो ट्रॅव्हल करतोय या शेडेड वॉलकडं आणि तो मी कन्सिडर करत असताना फक्त एक्स डायरेक्शनने पाहतोय, वाय आणि झेड डायरेक्शन मी पाहत नाहीये. मग आता मला पहिल्यांदा ते आहे चेंज इन मोमेंटम इन एक्स डायरेक्शन. चेंज ऑफ मोमेंटम इन एक्स डायरेक्शन. ओके, आता चेंज इन मोमेंटम जर आपण पाहिलं तर आपल्याला इथं लिहावं लागेल डी पी एक्स. मोमेंटम मी लिहितो पी ने आणि चेंज आहे म्हणून ते डेल्टा घेतलेला असेल आणि एक्स आहे म्हणून मी सफिक्स एक्स लिहितोय. याचं इक्वेशन मी लिहितो की फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. बघा आता डेल्टा पी एक्स याचा फायनल मोमेंटम जो असेल, आता मोमेंटमचं इक्वेशन तुम्हाला माहित असलं पाहिजे. आपल्याला 11th स्टँडर्डमध्ये ते झालेलं आहे. पी इज इक्वल टू आपण लिहितो एम व्ही. हे इक्वेशन आपण डायमेन्शनच्या बाबतीत आपण डिस्कस केलेलं आहे. ओके, मग आता फायनल आणि इनिशियल मोमेंटम पाहायचं. आता इनिशियल मोमेंटम फायनल मोमेंटम तुम्हाला समजला पाहिजे. हा जो मॉलिक्युल आहे हा मॉलिक्युल या वॉलवरती जिथं कुठं कोलाइड होत असेल तो कोलाइड होताना जो काय त्याचा मोमेंटम असेल तो असेल त्याचा इनिशियल मोमेंटम. आणि तो कोलाइड झाल्यानंतर जो काय मोमेंटम असेल तो असेल फायनल मोमेंटम. बघा आता मी इक्वेशन मध्ये लिहित असताना फायनल मोमेंटम एम व्ही एक्सच लिहिणार आहे, पण मला डायरेक्शन इथं कन्सिडर करावं लागेल. तो डायरेक्शन लिहिताना मी लिहिन मायनस एम व्ही एक्स. फायनल मोमेंटम आहे म्हणजे पार्टिकल जो काय मॉलिक्युल जो आहे तो आला इथं इनिशियल झाला, त्यानंतर इकडे गेल्यानंतर तो फायनल मोमेंटम झाला. फायनल मोमेंटम जर मी ओरिजिन वाईज कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम जर वापरली तर ते मला इथं मायनस कन्सिडर करावं लागेल, म्हणून मी तिथं मायनस एम व्ही एक्स घेतोय.
बघा आता मी फायनल मोमेंटम लिहिले आहे मायनस इनिशियल मोमेंटम. इनिशियल मोमेंटम ही त्याच डायरेक्शनने असणार आहे mvx. इलॅस्टिक कोलिजन आहे त्यामुळे मी मोमेंटम mvx च लिहितोय. त्यामुळे इथं जो काही मला मिळेल मोमेंटम टोटल असेल ती -2 mvx ही मला इथं पाहायला मिळेल. ओके, म्हणजे इथं मी चेंज इन मोमेंटम लिहिलं आहे. आता जे काही चेंज इन मोमेंटम असेल त्याच अमाऊंटमध्ये म्हणजे सेम मोमेंटम ट्रान्सफर झाला असेल कुणाला, तर त्या बॉक्सच्या क्युबिकल बॉक्सच्या या शेडेड वॉलला सेम अमाऊंटमध्ये मोमेंटम ट्रान्सफर झालेला असेल. का तर कोलिजन जे आहे ते इलॅस्टिक कोलिजन आहे. म्हणून मी तर काय लिहितो, मोमेंटम ट्रान्सफर टू wall during collision is equal to +2 mvx. ओके, आता हा जो काय मॉलिक्यूल या वॉलवरती कोलाइड होतोय आणि तो कोलाइड झाल्यानंतर इलॅस्टिक कोलिजन होतंय. इलॅस्टिक कोलिजन झाल्यानंतर तो रिबाउन्स होत असेल आणि आता रिबाउन्स झाल्यानंतर तो ट्रॅव्हल करत असेल बरोबर या शेडेड रिजनच्या अपोजिटला जो काही फेस आहे, कारण आपण एक्स डायरेक्शननेच त्याचं मुवमेंट कन्सिडर केलेली होती. त्यामुळं या साईडला तो आपल्याला इकडं येताना आपल्याला दिसेल. मग याच्यावरून मला आता लिहायचंय ॲव्हरेज फोर्स एक्झर्टेड बाय वन मॉलिक्यूल. म्हणून मी ते इक्वेशन देताना लिहितो ॲव्हरेज फोर्स exerted by one molecule. ओके, आता ॲव्हरेज फोर्सचं इक्वेशन लिहित असताना मी इथे लिहितो ॲव्हरेज फोर्स इज इक्वल टू ॲव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ड्युरिंग द टाइम. म्हणून मी इथे लिहितो ॲव्हरेज चेंज ऑफ मोमेंटम डिवाइडेड बाय टाइम टेकन मी इक्वेशन मध्ये लिहितो. ओके, बघा आता ॲव्हरेज मोमेंटम, आता जो काय ॲव्हरेज मोमेंटम आहे तो ॲव्हरेज मोमेंटम तर मला माहिती आहे 2 हा जो आपण इथं फाइंड आउट केलेला आहे +2 mvx, कारण एक्स डायरेक्शनने आहे त्यामुळे तो मला पुट करता येईल. टाइम टेकन मला इथं फाइंड आउट करावं लागेल. मग टाइम टेकनसाठी मला काय करावं लागेल बघा, मी आता दोन अपोजिट वॉल जे आहे त्या अपोजिट वॉल मी तुम्हाला इथं दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, पहिल्यांदा मॉलिक्यूल इथं होता, मॉलिक्यूल व्ही व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल केला, तो या शेडेड रिजनवरती म्हणजे जिथं तो शेडेड दाखवलेला आहे त्याच्यावरती तो कोलाइड झाला, त्यानंतर बाउन्स झाला असेल आणि रिबाउन्स होऊन तो या वॉलकडे आलेला असेल. आता या वॉलकडे आल्यानंतर परत सेम प्रोसेस होईल, कोलाइड होईल, तो परत रिबाउन्स होईल आणि परत या डायरेक्शनने येईल आणि इथं आल्यानंतर त्याचे एक पाथ कंप्लीट झाला असं पण म्हणूया. आता लेंथ जर इथं क्युबिकल बॉक्सची एल आपण इथं कन्सिडर केलेली आहे, म्हणजे पहिल्यांदा तो एल लेंथ ट्रॅव्हल करतोय प्लस तो रिपीट जातोय, म्हणजे ही एल लेंथ, म्हणजे इथं लेंथ काय होईल 2l होईल. मग आपल्याकडे व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे बघा, व्हेलॉसिटी vx इज इक्वल टू आपण इक्वेशन मध्ये लिहितो की डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स किती ट्रॅव्हल करतोय तर 2l डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय आणि त्याचा टाइम टेकन काय असेल तर डेल्टा टी आपण जर म्हटलं तर डेल्टा टीचं इक्वेशन जर मी इथे लिहिलं तर डेल्टा टी इज इक्वल टू मला लिहावं लागेल 2l डिवाइड बाय v सफिक्स x. ओके, म्हणजे बघा हे इक्वेशन मिळालं म्हणजे मला इथं ते व्हॅल्यू पुट करता येईल. म्हणून ॲव्हरेज फोर्स इक्वेशन जर मी परत लिहिलं तर ॲव्हरेज फोर्स इज इक्वल टू ॲव्हरेज चेंज ऑफ मोमेंटम. हा ॲव्हरेज चेंज ऑफ मोमेंटम काय लिहिणार आहे मी 2 mvx डिवायडेड बाय जो काय डेल्टा टी आहे, हा डेल्टा टी त्याचं इक्वेशन मी इथं ऑलरेडी फाइंड आउट केलेलं आहे. ते इक्वेशन जर मी पुट केलं तर ते इक्वेशन मी डिनॉमिनेटरला लिहीन 2l डिवाइडेड बाय v सफिक्स x. ओके, हे रिलेशन वरती गेलं तर आपल्याला vx चा स्क्वेअर घ्यावा लागेल, म्हणजे मी ते पुढे लिहितो आता ॲव्हरेज फोर्स इज इक्वल टू इक्वेशन मला मिळेल 2m vx स्क्वेअर डिवायडेड बाय l. इथं 2 पण फॅक्टर असेल, 2 जर कॅन्सल केलं तर इथं हे मिळून जाईल, म्हणजे आपल्याला इक्वेशन मिळेल ते असेल mvx स्क्वेअर
डिवायडेड बाय एल. ओके, आता व्ही एक्स हा जो काही कॉम्पोनंट आहे म्हणजे आपण आयडियल गॅस कन्सिडर केला तर त्यातला एक मॉलिक्यूल आपण कन्सिडर केलेला आहे. समजा आपण एन नंबर ऑफ मॉलिक्यूल जर कन्सिडर केले तर एन नंबर ऑफ मॉलिक्यूलसाठी मला इक्वेशन लिहिताना असं लिहावं लागेल फॉर एन नंबर ऑफ मॉलिक्यूल्स. तर इक्वेशन मला ॲव्हरेज फोर्स लिहित असताना बघा काय लिहावं लागेल, एम बाय एल हा जो फॅक्टर आहे एम अपॉन एल तो तसाच ठेवावा लागेल. इथं व्ही एक्स स्क्वेअर जो दिलेला आहे तो एकच पार्टिकल कन्सिडर केला होता आपण त्याला व्ही एक्स म्हटलं. जर एन नंबर ऑफ पार्टिकल्स असतील तर मला लिहावं लागेल व्ही एक्स वन स्क्वेअर प्लस व्ही एक्स टू स्क्वेअर अप टू एन पार्टिकल असतील तर व्ही एन एक्स एन स्क्वेअर इथपर्यंत मला ते कन्सिडर करावं लागेल. ओके, आता हा जो ॲव्हरेज फोर्स झाला, आता आपण रिलेशन कसं बघतोय प्रेशर आणि फोर्समध्ये बघतोय, मग मला ॲव्हरेज प्रेशर पण फाइंड आउट करावं लागेल. ते ॲव्हरेज प्रेशर फाइंड आउट करत असताना मी इक्वेशन आता ॲव्हरेज प्रेशरसाठी जर बघितलं तर बघा ॲव्हरेज प्रेशरसाठी इक्वेशन लिहिताना मला फोर्स लिहावं लागेल पी इज इक्वल टू मला इक्वेशन लिहावं लागेल ॲव्हरेज फोर्स पर युनिट एरिया म्हणतो आपण, पण इथं आपण एरिया ऑफ अ शेडेड वॉल घेणार आहोत म्हणून इथं लिहितो मी एरिया ऑफ शेडेड वॉल. ओके, म्हणजे इक्वेशन काय मिळेल मला एम डिवाइडेड बाय एल इंटू, आता एम डिवाइडेड बाय एल म्हणजे ॲव्हरेज फोर्सच आहे इथे इक्वेशन आहे ते इक्वेशन मी इथं परत लिहितोय व्ही एक्स वन स्क्वेअर प्लस व्ही एक्स टू स्क्वेअर अप टू व्ही एक्स एन स्क्वेअर डिवायडेड बाय एरिया एल स्क्वेअर. आता हा एल स्क्वेअर कशाचा आला, शेडेड रिजनचा आला. ठीक आहे, आता हे जर इक्वेशन पाहिलं तर हा एल इंटू एल स्क्वेअर म्हणजे इथं मला व्हॉल्यूम लिहिता येईल, समजते ना. म्हणजे इक्वेशन काय होईल एम व्ही एक्स वन स्क्वेअर प्लस व्ही एक्स टू स्क्वेअर डॅश 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 डिवायडेड बाय हा एल आणि हा एल, एल स्क्वेअर इंटू एल म्हणजे लेंथ इंटू ब्रेडथ इंटू हाईट म्हटलं तर मला इथं काय लिहिता येईल व्हॉल्यूम लिहिता येईल. म्हणजे प्रेशरचं जे इक्वेशन मिळेल ते मला असं काहीतरी मिळेल. आता याच्यात हा जो व्ही एक्स वन प्लस व्ही एक्स टू हा जो काय आहे तो मी ॲव्हरेजच्या फॉर्ममध्ये पण मला तो लिहिता येईल. तो ॲव्हरेजच्या फॉर्ममध्ये लिहायचा असेल तर इक्वेशन काय घेईन मी पी इज इक्वल टू, आता मला इक्वेशन मिळालेलं होतं ते मी इक्वेशन परत लिहितोय म्हणजे तुम्हाला थोडक्यात परत समजेल एक्स वन स्क्वेअर प्लस व्ही एक्स टू स्क्वेअर डॅश 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 डिवायडेड बाय व्हॉल्यूम असं इक्वेशन आपल्याला मिळालेलं होतं. आता मी काय करतो व्ही एक्स स्क्वेअर जो आहे त्याचं म्हणजे काय करतो एक्स कॉम्पोनंट जो आहे एक्स कॉम्पोनंटच्या ज्या काही व्हेलॉसिटी आहे त्यांचं ॲव्हरेज जर कन्सिडर केलं तर ते ॲव्हरेज असं लिहिता येईल ना मला व्ही एक्स वन स्क्वेअर प्लस व्ही एक्स टू स्क्वेअर प्लस व्ही एक्स थ्री स्क्वेअर डॅश 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 अप टू व्ही एक्स एन स्क्वेअर डिवायडेड बाय एन म्हणजे जे काय एक्स डायरेक्शनने एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स ट्रॅव्हल करत असतील त्यांचं जर मी वेलॉसिटीचं ॲव्हरेज कन्सिडर केलं तर ते मला असं लिहिता येईल. म्हणजे हे काही इक्वेशन बनेल बघा आता पी इज इक्वल टू एम व्ही, अगोदर मी काय करतो आता आपल्याला हे ब्रॅकेट इथं दिसतंय बघा. ओके, हे ब्रॅकेट दिसते याला रिप्लेस करायचे म्हणजे हा एन काय जाईल या साईडला मला डिनॉमिनेटरचा न्यूमरेटरला गेलेला दिसेल. म्हणजे इथं आपल्याला इक्वेशन मिळेल एन इंटू व्ही एक्स स्क्वेअर ॲव्हरेज घेतोय मी डिवायडेड बाय व्ही ॲज इट इज असेल. ओके, इथे इक्वेशन मध्ये तुम्हाला लक्षात येत असेल बघा व्ही तर होताच, हे प्रेशरचं इक्वेशन आपण ऑलरेडी डिराईव्ह केलेलं आहे. या प्रेशरच्या इक्वेशनमध्ये मी हा जो ब्रॅकेटमधला फॅक्टर आहे तो इथं मला इथं दिसतोय बघा. या फॅक्टरला हा इकडं काय होईल एन मल्टिप्लाय होईल म्हणून तो एन इंटू व्ही एक्स बार स्क्वेअर आपण घेतलेला आहे डिवायडेड बाय व्ही. आता इथं हे व्यवस्थित समजून घ्यायचं, हा स्मॉल व्ही आहे हा कॅपिटल व्ही म्हणतोय आपण कारण दोन्ही व्ही जर तुम्ही पाहिले ते लक्षात येणार नाही. हा व्ही जो आहे तो स्मॉल व्ही आहे आणि हा जो आहे तो कॅपिटल आहे. कॅपिटल व्ही म्हणजे व्हॉल्यूम म्हणतोय, स्मॉल व्ही म्हणजे व्हेलॉसिटी आपण कन्सिडर करत असेल. याच्यात व्ही एक्स स्क्वेअर ॲव्हरेज हे जे काय आहे ते ॲव्हरेज ऑफ ऑल पॉसिबल
व्हॅल्यूज ऑफ व्ही एक्स असं आपण कन्सिडर करतोय. समजा मी 3 ॲक्सिस जर कन्सिडर केले तर मला 3 ॲक्सिसचं जर सांगायचं असेल तर मला हे असं सांगता येईल ॲव्हरेज व्ही स्क्वेअर इज इक्वल टू व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही वाय स्क्वेअर प्लस व्ही झेड स्क्वेअर हे मला सांगता येईल. आणि बाय सिमेट्री, आता बाय सिमेट्री म्हणजे काय तर मला सगळ्या साईडचं जे काय मॉलिक्युलचं मुवमेंट असेल तो सेम कन्सिडर करावा लागेल. त्याप्रमाणे व्ही एक्स स्क्वेअर इज इक्वल टू व्ही वाय स्क्वेअर इज इक्वल टू व्ही झेड स्क्वेअर. म्हणजे मॉलिक्युल एखाद्या वॉलवरती आला आणि तो जर पर्टिक्युलर स्पीडने येत असेल आणि तो जर बंबार्ड झाला तर तो ज्यावेळेस बाउन्स होईल त्या वॉलवरून तो ज्यावेळेस कुठल्याही डायरेक्शनला जाऊ, एक्स जाऊ, वाय जाऊ किंवा झेड डायरेक्शनला जाऊ, तो सगळ्या डायरेक्शनला सेम ह्याने जाईल असं आपण कन्सिडर करतोय. आणि त्याच्याप्रमाणे मी काय लिहितो इक्वेशनमध्ये तर ते इक्वेशन लिहितो 1/3 व्ही स्क्वेअर. ओके, त्या तिन्ही बायसिमेट्री प्रमाणे 3 ॲक्सिस कन्सिडर केले तर मग त्याप्रमाणे हे जे काय प्रेशरचं इक्वेशन आहे ते प्रेशरचे इक्वेशन मला काय लिहिता येईल बघा. प्रेशर P इज इक्वल टू, मी आत्ता जे काय फाइंड आउट केलं होतं ते काय होतं, M इंटू N व्ही एक्स व्ही, इथं आपण इक्वेशन व्ही एक्सचं कन्सिडर केलं होतं मी तेच लिहितो व्ही एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय व्हॉल्यूम, हा आहे तो स्मॉल व्ही आहे व्ही. ओके, हे एक्स साठी लिहितो. आता मी काय लिहितोय 3 ॲक्सिस साठी लिहितोय. मी इथे लिहितो बाय सिमेट्री व्ही एक्स स्क्वेअर इज इक्वल टू व्ही वाय स्क्वेअर इज इक्वल टू व्ही झेड स्क्वेअर इज इक्वल टू 1/3 व्ही स्क्वेअर. मला हे ॲव्हरेजच्या ह्याच्यात लिहिता येईल. आणि त्याच्यावरून प्रेशरचं जे काही इक्वेशन असेल ते प्रेशरचं इक्वेशन मला मिळते P इज इक्वल टू 1/3 इंटू N डिवायडेड बाय व्ही. म्हणजे इथं बघा मी 1/3 इथं अगोदरच लिहून ठेवलेला आहे. हा N/V आहे ना, तो मी इथं लिहून ठेवतोय, हा N/V तो इथं लिहिला. आणि त्यानंतर मी इक्वेशन आता लिहिणं MV स्क्वेअर. ओके, इथं मला प्रेशरचं इक्वेशन मिळेल.